पापाचे संचित देहासी दंडन. चोरापुढं चोराचं तक्रार मांडायला गेले की चोराला राग येतो. तसं मनापुढं मनाचं अवगुण मांडलं की मनाला तिडक उठते. कळते का मी काय बोलतोय? मनाचं चांगुलपण बी बघायचं आपल्याला. पण कर्म जे घडतं ते मनाच्या आज्ञेनं घडतं हे जरा समजावून घेऊया. पापाचे संचित देहासी दंडन तुझं नारायणा बोलणं आहे. युद्धभूमीवरती प्रत्यक्ष युद्ध करणारे सैनिक वेगळे, त्या सैनिकांना आज्ञा एक वेगळे सैनिक देतात, परिसराची भूमिका समजून घेतात आणि त्यांना संदेश देतात, त्यांना सल्ला देतात, त्यांना मार्गदर्शन करतात पाठीमागं राहून. त्याच्याही पाठीमागे एक जण आहे, तो सेनापती असतो. त्याच्याही पाठीमागे एक जण आहे, ती राणी आहे, तिचं नाव आहे बुद्धी. आणि त्याच्याही पाठीमागे एक जण आहे, हो तो राजा आहे, त्याचं नाव आहे आत्मा. ही यंत्रणा चालू आहे. युद्धभूमीवरती प्रत्यक्ष कर्म करणारे सैनिक वेगळे, त्यांचं नाव कर्मेंद्रिय. त्यांना संदेश देणारे वेगळे, त्यांचं नाव ज्ञानेंद्रिय. त्यांच्यावर नियंत्रण ठेवणारे एक सेनापती आहे, त्याचं नाव आहे मन. त्याच्या पाठीमागे एक बुद्धी आहे की ती सर्व जाणते. आणि त्याची पाठीमागे एक जण राजा, तो आहे नावाला आपण काहीच करत नाही. बघा समजून घ्या. म्हणजे पाप कर्म कसं होतं आणि दंड देहाला कसा मिळतो, एक छोटासा दृष्टांत बघूया. युद्धभूमीवर कर्म करणे, आता तुमचं आमचं काय चाललंय, तेच चाललंय. रात्रंदिनामा युद्धाचा प्रसंग, सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत आमचं तेच चाललेलं आहे. पण कोणाच्या आज्ञेने चाललेलं हे जरा समजावून घेऊ. म्हणजे तुकोबरायांनी या ठिकाणी मनालाच का उपदेश करायला लक्षात येईल. आता पाप कसं होतं, कर्म कसं होतं. परक्यांनी आक्रमण केलं आणि सेनापती गारद झाला, सेनापती हताश झाला की या राज्यावर शत्रूंचा अधिकार प्राप्त होतो. ते शत्रू कोणते तर काम क्रोध मोह मत्सर अहंकार दंभ छळ कपट द्वेष निंदा आशा प्रशा कल्पना कामना वासना भावना इच्छा त्रषा तमन्ना संकल्प विकल्प भेद खेद संशय सगळे शत्रू आहेत. त्या शत्रूंचा घाला त्या सेनापतीवर पडला, त्याला गारद केला, त्याला पकडला की सगळी इंद्रिय गलित गात्र होतात आणि विषयांच्या अधीन हा नरदेह निघून जातो. कळते ना अध्यात्म? समजून घ्या. दृष्टांत बघूया. कर्म कसं घडतं, पाप कसं घडतं, दंड देहाला कसा मिळतो. समोरून एक सुंदर देखणी तरुण स्त्री येत होते. बघितलं कोणी? डोळ्याने बघितलं. डोळ्याने काय सांगितलं? सुंदर देखणी तरुण स्त्री समोरून येत आहे, डोळ्याने सांगितलं. सेनापतीनं कळलं. बुद्धी म्हटली क्या बात है. बुद्धी काय म्हणली? क्या बात है. लगेच मनाला काय, सेनापतीला काय ग बसवलं नाही. ते म्हटलं जमते का बघ. कोणाला म्हटलं ते जमते का बघ? कर्मेंद्रियांना. कर्मेंद्रियांना त्यांना आज्ञा दिली सेनापतीनं. जावा जमते का बघा. सगळ्यांच्या भूमिका सांगतोय बरं. ज्ञानेंद्रियांची बी भूमिका, कर्मेंद्रियांची भूमिका, मनाची भूमिका, बुद्धीची भूमिका, आत्म्याची भूमिका काय आहे समजावून घ्या. डोळ्यांनी सांगितलं सुंदर नवजवान देखणे समोरून स्त्री येत आहे. बुद्धी म्हणाली क्या बात है. मन म्हणतंय कर्मेंद्रियांना जमतंय का बघा. बिचाऱ्याने आज्ञा पाळली. पाळतातच आज्ञा. तंबाखू आहे पण चुन्याची डबी राहिली घरात.
हे सांगते राहू दे की आता काय नगर मन म्हणते नगले का तंबाखू शिवाय त्याला जाणार तंबाखूला चुना लागलाच पाहिजे. आणि ह्यो म्हणतो आले का राहू दे का तर डबी घरात राहिले का छा छा असं नाही काय बी कर पण तंबाखूला चुना लागला पाहिजे. कोणाबरोबर संवाद आहे? मनाबरोबर संवाद आहे. हे मनाचं ऐकतं 3 किलोमीटर जातं चुन्यासाठी जातं का नाही? लय डॉक्टर करतं लय उपचार करतं. दारू सोडायचीच आज जीव गेला तरी चाल सोडायची. कधी ठरतं? सकाळी. दुपार झाली 3 सांज झाली वैल वारा आला जर्रा गार लागलं की खवखवायला सुरुवात होते. मनाच्या आधीने गेलेल्यांची अवस्था सांगतो. हे बघा आमचे कीर्तनकार मंडळी आम्ही मंडळी मस्त सांगत असतो दारू सोडा दारू वाईट आहे दारू वाईट आहे. आमच्या सांगण्यानं जर दारू सुटत असती तर सगळं बंद व्हायला पाहिजे होतं. महाराष्ट्रात 1-2 नाही 50,000 कीर्तनकार आहेत. प्रत्येकाने जर मोहीम उघडली दारू पिऊ नका आणि जर ऐकलं असतं सगळं बंद झालं असतं. पण वर्षाला हजारोनं बिअर बार ओपन होत आहेत. का बंद होत नाही? उपदेश जीवाला करून उपयोग नाही. उपदेश त्याच्या मनाला करण्याची गरज आहे. मन परिवर्तन झालं पाहिजे. मत परिवर्तनाचं सोडा मन परिवर्तन झालं पाहिजे. कारण सगळं मनाच्या अधीन आहे. 3 सांज झाली वैल वारा आला की मन म्हणता हा गाड्या चल आता नको का शपथ घेतल्या प्यायची म्हणलं की आजच्या दिवस उद्या शपथ. संवाद आहे का नाही? खरं सांगा. मी बी तंबाखू खात होतो पण असा झटका दिला नियतीनं मला. मी बी मनाच्या अधीन होतो. मनाचं मी बी ऐकायचो. दादा काय होते तेव्हा दिली का 90 वर्षाची खाते त्यांना काय झाली मी तेव्हा तुला नाही होत थापायत नुसत्या. कोण सांगतं? मनाचा प्रभाव इतका प्रभाव असतो की मोठ्या मोठ्या रोगाला सुद्धा ते स्वीकारायला तयार असतं. बघा तुम्ही विषयांत झालेलं मन सुद्धा आजूबाजूला समाज आहे का काय बघत नाही. कामांत झालेला जीव मनाच्या अधीन जाऊन स्त्री लंपट होऊन फिरत असतो. लक्षात ठेवा. कितीतरी आहेत. मी स्पष्ट बोलतो मी परखड बोलतो. भ्रमर गुंतले अशी अवस्था आहे. पण ही का अवस्था आहे? मनानं त्याच्यावर प्रभाव टाकलेला आहे. आणि म्हणून ज्याच्या अधीन मन आहे तो राजा आहे. जो मनाच्या अधीन आहे तो भिकारी आहे. विठ्ठल डोळ्याने सांगितलं सुंदर देखणी स्त्री आहे. बुद्धी म्हणाले क्या बात है. मनाने आज्ञा दिली जमते का बघ. कर्मेंद्रियाने आज्ञा मान्य केली ऐकले तर ती बिचारी काय सगळी खरीच. मग कर्मेंद्रिय यांच्याकडे ज्ञानेंद्रियाच्याकडे खोटं काही नाहीच आहे बरं का. खरंच खोटं काही नाही. हो डोळे सत्यच सांगणार. कान आहेत तेच सांगणार. हो जे जिभेला टेकवले तेच सांगणार. म्हणजे ही जी ज्ञानेंद्रिय ती सत्य बोलतात. कर्मेंद्रिय सत्य कर्म करत असतात. त्यांना घेणं देणं नसतं. पण कोणतं कर्म करावं हे त्यांच्या हातात नाही. का? आज्ञा कोणाची आहे? सेनापतीची. कर्मेंद्राने आज्ञा मानली. समोरून ती स्त्री येत असताना जाता जाता कोपरा मारला. जमते का बघ. मारला कोपरा. कोपरा मारला म्हणजे काय झालं? कर्म घडलं. कोणतं कर्म घडलं? उत्तर द्या. पाप कर्म घडलं का पुण्य कर्म? कर्म कुठलं घडलं? पाप कर्म घडलं. म्हणून अभंग पापाचे संचित देहासी दंडन. पाप कर्म घडलं. पापाचं फळ. तर आता पापाची व्याख्या समजावून घेऊ. पाप म्हणजे काय? इंद्रियांचे विषय कोणकोणते? रूप रस गंध स्पर्श आणि शब्द. इंद्रियांचे विषय आणि देहविकार. मग सांगितले काम क्रोध मोह मत्सर सगळे देहविकार आहेत.
इंद्रियांचे विषय आणि देह विकारांच्या पूर्ततेसाठी जे दूषित कर्म केलं जातं त्या कर्माचा जो भोग तयार होतो त्या भोगाचं नाव पाप आहे. त्याच्या पुढे समजावून घ्या. काय मंडळी म्हणतात नाही म्हटले महाराज, सगळं जर देवाच्या इच्छेनं चाललं असेल तर आमच्याकडनं ज्या चुकीच्या गोष्टी होत्या ती बी त्याच्याच इच्छेनं असावं नाही. कळते का? म्हणजे सोडवणूक पळवाट म्हणतो का नाही आपण, मनुष्य प्राणीला हुशार नाही का? सगळं त्याच्या आज्ञेनं चाललंय, मग ती पाप कर्म बी त्याच्याकडनंच होत असेल. बरोबर आहे, त्याच्याकडनंच होत. समजून घ्या. पाणी पाणीच आहे, पाणी हे पाणीच आहे. एका शेतकऱ्यानं एका शेतामध्ये 20 गुंठ्यात मिरची केली, 20 गुंठ्यात ऊस केला, 20 गुंठ्यात कारले केलं, हो, आणि राहिलेल्या जागेत चिचेची झाडं लावली. पाणी एकच, सगळ्यांना पाणी सारखंच, हो, पण कारल्याचा गुणधर्म कडू, ऊसाचा गुणधर्म, चिंचेचा गुणधर्म आंबट, मिरचीचा गुणधर्म हे बरं आहे. बरं, पाणी सगळ्यांना एकच पाजले, पण हे कसं काय वेगवेगळं? अर्थ कळला का? परब्रह्म शक्ती ही प्रत्येकामध्ये आहे, ती शक्ती आहे, पण त्या शक्तीचा उपयोग कुठं करावा हे मनाच्या हातात आहे. शक्तीच आहे ती, आणि त्याला त्या मनाला बी शक्ती देणारा कोण आहे? मन बुद्धी चित्तनी अहंकार हे अंतःकरण चतुष्टय 4. मन बुद्धी चित्तनी अहंकार यांनाही शक्ती पुरवणारा तोच आहे. तोच जर वजा झाला ह्यातनं तरी चालतील का? नाहीच चालणार. म्हणून मी उदाहरण दुसरे एक देतो. घरामध्ये वीज आहे, पण तीच वीज हिटरला दिली आणि तीच वीज कूलरला दिली. हिटर मधनं वारं कसलं? गरम, आणि कूलर मधनं हे असं का? वीज जरी एक असली तर उपकरण वेगळे आहेत, त्यांची तत्व वेगळे आहेत. तसं मनबुद्धी चित्त आणि अहंकार यांचे गुण वेगळे, तत्व वेगळे आहेत. लक्षात ठेवा. रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण हे तिन्ही गुण आहेत, पण त्यांना शक्ती पुरवणारा सुद्धा तोच आहे. पण ज्याला शक्ती मनाच्या माध्यमाने जास्त जाते तो गुण प्रभावित होतो, आणि त्या त्या पद्धतीने जीवाकडून कर्म घडतं, आणि त्या त्या कर्माप्रमाणे जीवाला भोग भोगावे लागतात. पण ते सुखाचे भोग असतील तर दुःखाचे भोग असतील. समजून घ्या. लय जड वाटते का? जड वाटते? सगळे गंभीर आहेत. महाराज आता उरका, आता झाले, आता नाही. आणि ह्याला विरोध करणारा मी मनच आहे का? तुम्ही आम्ही मनाच्याच आधी नाही. कसलं लेख आपलं 2 तास ढेंजळांग टिचळांग कडे टांग टांग नाही का? मस्त मध्ये डिस्कोची गाणी बिनी म्हणायची जरा लेखा. काय लेखा असलं ती मन बुद्धीची. तर आम्हाला काय करायचं आहे? दिवसभर पिट्टा पडतोय कामानं, संध्याकाळी म्हटलं मनोरंजन व्हावं, ऐकावं, तर हे लेखा तुझं रामायण काय? बरोबर आहे की नाही? सुरुवातीलाच मी सांगितलं, जोपर्यंत सत्वगुण प्रभावित होत नाही, आणि ज्या कीर्तनातनं शृंगार निर्माण होतो ते कीर्तन नाही आहे, तो तमाशा आहे. आणि ज्या कीर्तनातनं सात्विक गुण जागृत होतो ते खऱ्या अर्थानं हरिकीर्तन. विठ्ठल